अकोले तालुक्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठा जागतिक आदिवासी दिन संपन्न होतो आणि त्या दिवशी पूर्ण तालुक्याच्या बाहेरून खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनसमुदाय येतो. जो 15-20 हजार किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोक तिथं मिरवणुकांसाठी आदिवासी बांधवांच्या संस्कृतीचं जे काही कार्यक्रम होतात ते पाहण्यासाठी येतात. आणि शिवसेनेनं उपमुख्यमंत्री महोदयांचा इथं शेतकरी मेळावा त्या दिवशी ठेवला होता. त्यांचं आयोजन होतं. पण तो मेळावा संपल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांना परत हेलिपॅडकडे जाण्यासाठी पोलिसांना रस्ता करायचा होता आणि म्हणून घाई गर्दीत आता सभा संपत आली आहे म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांना किंवा त्या आलेल्या मायबाप जनतेला लोटण्याचा प्रयत्न केला. खरं तर त्यांनी जो त्यांना रस्ता करून पाहिजे होता तो नंतर मी 15 मिनिटाच्या आतमध्ये त्यांना सगळा रस्ता मोकळा करून आम्ही दिलाय. तर ते मला सांगितलं असतं तर त्या निमित्तानं मी सगळ्या कार्यकर्त्यांना नागरिकांना आमच्या आदिवासी बांधवांना आव्हान केलं असतं त्यांनी रस्ता द्या. नंतर मी स्वतः सांगितलं की सगळ्या पोलिसांनी किंवा तुमची जी पोलीस फोर्स आहे त्यांनी बाजूला व्हा, आम्ही रस्ता करून देतो आणि रस्ता करून दिला. पण त्यांनी जो आताताईपणा केला ढकलण्याचा कार्यकर्त्यांना ढकलण्याचा त्याचा आम्ही निषेधच करतो. आणि खरं तर जागतिक आदिवासी दिन हा आदिवासीच्या सन्मानाचा दिवस आहे. त्या दिवशीच नाही आम्ही ह्या देशाचे मूळ मालक आहे. जल जंगल जमीन हा आमचा अधिकार आहे. म्हणून आदिवासींच्या बाबतीत सरकारनं सहानुभूती नाही त्यांचा अधिकार म्हणून पाहिलं पाहिजे. बाबासाहेबांनी दिलेला अधिकार या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांनी त्यांच्या सहकार्याने केलेला पहिला उठाव याची सगळी दखल सरकारने घेतली पाहिजे. झालेला प्रकार जो आहे तो अनुचित आहे याबद्दल दुमत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.